रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुहृदाची जोड म्हणून विठ्ठली आवड तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे बाप रखुमागे विमान
बापर खुम देवी बापर खुम देवी सर्व दुखाचे आगर बापर खुम देवी सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे देवाच्या तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव पायी संताची आभाव पायी संताची आभाव विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव पायी संताची आभाव पायी संताची आभाव घेवाच्या तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी लेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी तुकाने पापे गाती संताची जपे गाती संतांची जपे गाती संताची जपे तुका मने पापे जाती संताची जपे जाती संताची जपे जाती संताची जपे तुका मने पापे जाती संताची जपे जाती संताची जपे जाती संताची जपे तुका मने पापे जाती संताची जपे
जाती संताची याद पे जाती संताची याद नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विठोबार कुमारी बार कुमार विठोबार कुमारी बार कुमार विठोबार कुमारी बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार बार कुमार विठ्ठल बोला कुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की सद्गुरु दोस्त महाराज की पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
वैराग्य रागसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा आपल्या जीवनात आपण काय व्हावं त्याच्यासाठी काय करावं, अर्थात संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती काय लाभ होतो त्याचं चिंतन मांडणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र देवगड नगरीत समर्थ सद्गुरु श्री किसनगिरी बाबांच्या आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रभू दत्तात्रयाच्या जन्माचं अर्थात अवताराचं औचित्य आहे. जो अवतार पूर्ण आहे, नाथबाबा वर्णन करतात, धरी अवतार विश्व तारावया. विश्व तारण्यासाठी जो अवतार झालेला आहे, ज्या अवताराच्या बाबतीत पूर्ण अवतार, हो, एका जनार्दनी निर्गुण निराकार पूर्ण पूर्ण अवतार निर्गुण निराकार अवतरले. पण खऱ्या अर्थानं पूर्ण ज्यांचा अवतार आहे असे प्रभू दत्तात्रय भगवान, त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून चालू असणारा हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात दरवर्षी हा नगरीत होत असतो. परमश्रद्धेय परमपूजनीय सद्गुरु श्री बाबांच्या आज्ञेनं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय आमचे प्रकाशानंद गिरीजी स्वामी महाराज माझ्या पुढे बसलेले आहेत. आमचे सर आहेत, बाबाजी आहेत. कोणीकडे पाहो मला मोठी चिंता वाटत आहे. हो, गंधर्वासारखी चाल ज्यांची झाली आमची हरिभक्तीपर आदरणीय श्रद्धेय नंदकिशोर महाराज आहेत, आदरणीय राम महाराज आहेत, इकडे लक्ष्मण महाराज आहेत, तिकडे राम महाराज आहेत, शशिकांत महाराज आहेत, आमचे कानोबा महाराज आहेत. एक एका ते काय गुण अपार आहे. बाळू महाराज आदी करून सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट ही सगळी मंडळी सर्वांच्या संतांच्या कृपाछत्राखाली आपल्याला कीर्तन करायचं आहे. माझ्या पुढं गोड गंधर्वासारखी जशी गायक आहेत तशी वादक आहेत आमचे परमश्रद्धेय म्हणजे आरगडे बाप्पू आहेत, त्याचबरोबर आदरणीय गिरजानंद महाराज आहेत. सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो आणि मर्यादित वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनकार बसला तरी चालतो, पण आवाज उभा पाहिजे. पण आवाज झोपलेला आहे, पण काही चिंता नाही. तुम्ही संत माझे आकडा देठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानेन एवढा होईन मी. सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. पूजनीय बाबांच्या समोर कीर्तन करण्याची भीती वाटते. एरवी आम्ही कुठे कीर्तन करतोय काही दडपायला जमते, पण इथं दडपण येते. त्याचं कारण आहे देवा, कोणाचंही दडपण येत नाही. दररोज कीर्तन करतच असतो आपण, पण दडपण येत नाही. दडपण येण्यासाठी पुढं असणारा महात्मा तसा असला पाहिजे. हो, त्यांचं जीवन तसं असलं पाहिजे. वचस्य एकम मनस्य एकम कर्मण्य एकम महात्मनः. ज्यांचं वचन आहे तसंच वागणं आहे. आचार विचार आणि उच्चारात ज्याच्या एकता असते अशा महात्म्याचं दडपण सहज येते. विठ्ठल खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बाबांची शिस्त पाहता वेळेत सगळ्याच बाबतीत महाराज खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो, खऱ्या अर्थानं साधूच्या ठिकाणी काही साधू, आता भरपूर साधू पाहायला सापडतात. क्वचित शिष्ठा क्वचित भ्रष्टा क्वचित भूत पिशाच्यवत नाना रूपधरा योगी विचरंती महितले. कितीतरी साधू आपल्याला पाहायला सापडतात, पण शिस्तप्रिय महात्मा जर कोण असेल तर पूजनीय बाबा आहेत. विठ्ठल आम्हाला नेहमी बाबांकडून मार्गदर्शन असते. असं केलं पाहिजे, असं असलं पाहिजे. आणि खरं सांगू का, बापाने मुलाला जसं सांगावं तसं सगळ्याला समजून सांगतात. ही विशेषता आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा प्रभाव विशेष असतो देवा, पण स्वभाव चांगला नसेल तर कोणी जवळ येत नाही. काही महात्म्यांचा प्रभाव विशेष आहे, पण स्वभाव फार विचित्र असतो. पण अशी काही महानुभाव मंडळी महात्मे असतात ज्यांचा प्रभावही विशेष असतो आणि स्वभावही विशेष असतो. त्यापैकी आमचे पूजनीय गुरुदेव बाबा आहेत. बाबांचं जीवन त्यापैकी आहे.
खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काही गोष्टी त्यांना बोललेल्या बऱ्या वाटायच्या नाही. हे 75 वर्ष त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. पण ज्या मालिकेत ते आलेले आहेत ती संतांची मालिका, महत्व हरवी पिसे पण मिरवी या वृत्तीची आहे. ते उल्लेख सुद्धा त्यांना आवडणार नाही. वास्तव्यात त्यांना ते आवडणार नाही, पण खरं सांगू का, आपल्याही कल्याणासाठी केल्याशिवाय आपणही राहू नाही, असं ते जीवन आहे. हो, आदर्श जगाच्या समोर असला पाहिजे. आदर्शामुळं जगत आदर्श घडत असते देवा. हो, म्हणून असे महात्मे आहेत ज्यांची अखंड अशा प्रकारची साधना, अखंड कृपा आमच्यावर आहे. सद्गुरुजोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे वेळोवेळी बाबा मार्गदर्शन करत असतात. हे असं केलं पाहिजे. आणि जातीनं बरं का, जातीनं प्रत्येक याच्यात चाणक्यतेनं लक्ष घालून आणि मग बाबांनी जी सूचना केली ती सुद्धा आम्ही शिरचा वंदे मानून तशा प्रकारचा वागण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल म्हणून आजचं कीर्तन पूजनीय बाबांच्या समोरचं आहे. थोडं जड आहे, पण त्यांच्याच कृपेनं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभू दत्तात्रयाच्या जयंतीचं औचित्य आहे. देवाची जयंती आपली म्हणून आपण त्यांच्यावर म्हणत असतो, पण देवाचा अवतार असतो. देव कधी जन्माला येत नाही. त्याचं कारण आहे, देव जन्माला येत नाही. शास्त्र बोलते किंवा ज्ञानोबा सुद्धा बोलतात, सृष्टीकडून त्याची रचना केल्या जात नाही. सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे आथिनाथी दुहीचे पंचत्वा. सृष्टी त्याची रचना करण्यासाठी सक्षम नाही. मग त्याच्या जन्माचा विचार काय? त्याचा जन्माचा विचार एकच आहे, तो अज आहे पण जन्म घेतो कशासाठी बाबा? तर त्याचं उत्तर एकच आहे, तुमच्या आमच्या जीवाच्या जन्माचा विच्छेद करण्यासाठी त्याच्या जन्माचं चिंतन करायचं. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माजी सुख आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माजी सुकर, मत्स्य कुर्माजी सुकर, मत्स्य कुर्माजी सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माजी सुकर, मत्स्य कर्माजी सुकर, मत्स्य कुर्माजी सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माजी सुकर, मत्स्य कुर्माजी सुकर, मत्स्य कुर्माजी सुकर. हे देवानी जे अवतार धारण केले, देवानी जो जन्म, देवाचा जो अवतार आहे, आम्ही त्याला जन्म म्हणतो. का करायचं त्याचं चिंतन? त्याचं उत्तर एकच आहे, माझे अजत्व जन्मने अक्रियाताची क्रिया करणे, ऐसा अविकार जो जाणे तो परममुक्त. परममुक्तता प्राप्त करण्यासाठी परमात्म्याच्या जन्माचं चिंतन करा. परमात्म्याच्या त्या जन्मामुळं आमच्याही जीवनात ते फल प्राप्त होते. म्हणून औचित्य साधून हा भक्ती उत्सव आहे. आज द्वितीय दिवसाची सेवा आहे. प्रभू दत्तात्रय हा अवतार देवाचाही आहे, पण प्रभू दत्तात्रयकडे पाहते वेळेस दुसरं एक दर्शन आहे, ते गुरु आहेत. प्रभू दत्तात्रय केवळ देव नाहीत. देव म्हणून प्रभू दत्तात्रयाची साधना कधी करावी, गुरु म्हणून कधी करावी? आपल्या जीवनात दिव्यत्वाची प्रतीती पाहिजे, देव म्हणून करा साधना. काही पाहिजे, देव म्हणून करा साधना. पण आपल्याला ज्ञान प्राप्त करून उद्धार करायचा, प्रभू दत्तात्रयाची गुरु म्हणून साधना करा. विठ्ठल असं जगत तारण्यासाठी सर्वत्र जगतात संचार असणाऱ्या, सिद्ध असणाऱ्या प्रभू दत्तात्रयाच्या अवताराचं हे औचित्य आहे. कलियुगात काही साधना आहेत देवा. एक गणेशाची साधना, चंडीची साधना, कलौ चंडी विनायका, आणि सिद्धात प्रभू दत्तात्रयाची साधना तात्काळ फळ देणारी आहे. म्हणून या तीन साधना सर्वत्र चालू आहे. संबंध भारतभर सध्याच्या या काळात मार्गशीर्ष महिन्यात प्रभू दत्तात्रयाच्या जन्माचा औचित्य साधून उत्सव असतात. त्यापैकी हे सिद्ध स्थान संती वसविला ठाऊ, संतांनी ज्या स्थानाला प्रशस्त केलं, अशा या स्थानात प्रभू दत्तात्रयाच्या अवताराचं हे औचित्य जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात होतो. अद्वितीय दिवस आहे. अभंग निवडला तुकोबाराचा. आपल्या जीवनात आपण काय मिळवावं, अर्थात साधूची साधना केल्यानंतर काय प्राप्त होते. तुकोबाराय आपल्या जीवनात देवाची साधना करतात, त्याच्याही पेक्षा कंकणभर साधूची साधना करतात. कशाहून म्हणता तुम्ही? अभंगाचं दुसरं चरण सांगते, नेघे माझी वाचा तुटी. माझी वाचा त्या साधूच्या संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही.
माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही. याचा अर्थ तुकोबार संतांची साधना करतात. तुकोबाराला विचारलं, का हो महाराज, तुम्ही तुमच्या जीवनात नियमच केलेला आहे का, बोलण्याची नाही, आता देवाविन काही. तुम्ही नियम केला, एक सरे केला नेम. तुम्ही जीवनात नियम बांधून घेतला का, देवाशिवाय काही बोलायचं नाही. आज देवाला सपशेल बाजूला टाकताना साधूच्या साधनेत आपण प्रवृत्त दिसता. याचं कारण काय? तुकोबार म्हणे, भल्या माणसा खरं सांगू का, तुला देव आणि संत दोन वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे, देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. तुकोबार म्हणतात, तुला दोन वाटतात, माझ्या अंतःकरणाची भूमिका आहे, माझी भावना आहे, देव आणि संत एक आहेत. म्हणे कसे काय एक आहे? म्हणे कसा विचार कर एक आहे, गुणाचा विचार एक आहे, एक आहे, स्वरूपाचा विचार कर, दोघांचं स्वरूप एक आहे, सामर्थ्याचा विचार कर, देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे. काही फरक नाही, काही फरक नाही, गुण सारखे आहेत. हरी तैसे हरीचे. देवाकडे जे गुण आहेत, ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू, निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तो होई आता. देवाकडे सहा भग आहेत. देवा एक समय अवच्छेदक आणि साही गुण ज्याच्याकडे राहतात त्याला भगवान म्हणतात. हो, भगवान कोणाला म्हणावं? पुराणात सांगले, ज्याच्याकडे तीन शक्ती, उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान येते, त्याला भगवान म्हणतात. भगवान परमात्म्याकडे सहा गुण आहेत, आमच्या साधूकडे, देवाकडे देवाला पराजय माहित नाही, आमच्या संतालाही पराजय माहित नाही. अर्जुनाच्या संबंधानं ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायात देव म्हणतात, अर्जुना, एखाद्या कामाला एखाद्या वाटेला लागलो बाबा, तर खरं सांगू का, तुझं नाव घेऊन निघलो ना, अपयश त्या वाटेचं उल्लंघन करून जाते. तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंगीजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे आहे. हो, देवाकडे दुसरा गुण आहे, श्री आहे, देव सुंदर आहे, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. आमचे संत कुठे वेगळे आहे? दिव्य तेजपुंज, मदनाचा पुतळा. देव सुंदर आहे, त्याच्यापेक्षा साधू सुंदर आहे. देव सुंदर आहे महाराज. सकाळी सकाळी तो कृष्ण उठला, दारात आला, हात वर करत आहे. लहान बाळ उठल्यानंतर दारात येते, हात वर करते, आळस देत आहे. कृष्ण निरागस मुद्रा आहे, रमणीय कमनीय कृष्णाचं रूप आहे. राधा शेण टाकायला निघलेली. राधेनं कृष्णाकडे पाहिल्यानंतर ते रमणीय रूप पाहिलिया वेध लावी बैसेजीवी जडून आकृष्ट केलं. कृष्ण तिथं आला, आपलं राधा तिथं आली, शेणाची पाटी डोक्यावर आहे. राधेनं कृष्णाकडे पाहिलं, कृष्णाला विचारलं, कृष्णा झोप झाली का रे? म्हणे हा. असंच होता बाबा. हा म्हणल्यावर तिनं केलं काय? शेणाच्या पाठीतला हात काढला आणि असा गाल पकडला. लहान बाळाचा गालगोचा घेतो का नाही? कृष्णाने गालावून हात फिरून पाहिलं. केलं काय? राधेनं राधे आपल्या दारात येऊन आपल्या गालाला शेण लावलं. बरं नाही वाटलं त्याला. आपण खोडी केली नाही, लोक आपल्याला खोडकर म्हणतात, पण आपल्या दारात येऊन आपली खोडी काढल्यावर कसं काय गप्प राहायचं? खाली शेण पडलं होतं, उचललं आणि तिच्या अंगावर मारून फेकलं. साडी शेणानं भरली, तोंड शेणाने भरलं. वैतागली राधा. राधेनं शेणाची पाठी खाली टेकवली. राधेनं रागे रागे कृष्णाची मानगुटी पकडली आणि महाराज त्या शेणाच्या पाठीत तोंड दाबलं. काय झालं सर? शेणाच्या पाठीत तोंड दाबल्यावर तोंड शेणाने, साधं उत्तर आहे, तोंड शेणाने भरलं. हो, गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला देवा, शेणाने. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का हो? नाही ना. युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या.
ज्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही, पण कृष्ण कसा दिसत होता म्हणे, चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. ऐका देवा, ज्याच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही, आणि आपण काय काय लावलं तरी आपलं निखारल्या जात नाही. का नाही? त्याच्याकडे खरा श्री नावाचा गुण आहे. खरं सौंदर्य, खरी संपत्ती ज्याच्याकडे आहे, म्हणून देवाला श्री नाव गुण आहे. ऐका, यशश्री आमच्या संताकडे श्री आहे. दोघाला उपमा सारखी, मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, फरक नाही. यशश्री अवतार उदार आहे देव, उदार आहे, पण खुर्ची देत नाही. खुर्चीचा लागट आहे देव, आपली खुर्ची देत नाही. हो, आणि त्याच्या खुर्चीची अपेक्षा करू नये म्हणे, पाप आहे. तुकोबर म्हणतात, राया विठोबाचे पदजो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे, ते पाप आहे. याचा अर्थ असा आहे, अविद्या उपाधी असणाऱ्या जीवानी मायोपाधिक ईश्वराची सेवा करायची, पण देवाच्या पदाची अभिलाषा नाही करायची. देव तीन गोष्टी देत नाही, श्रीवत्सलांचन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही, आणि लक्ष्मीपतित्व देत नाही. तीन गोष्टी देव कधीच देत नाही देवा. पण साधू इतके विशेष आहेत, आपलं पद देतात. आपुले पदी आपणा सारिखे किती प्रमाणात. मग याचा अर्थ असा आहे, देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. गुण एक एक काय तयाचे कलिशील तू, किती गुणाचं चिंतन करायचं. मग देव जसा आहे तसे संत आहे. गुणाचा विचार करा, स्वरूपाचा. देव सच्चितानंद स्वरूप आहे, हे काय वेगळे आहेत का? सदेह सच्चितानंद का नव्हती ते. देव व्यापक आहे, हे कुठं परिच्छिन्न आहे. आगा जेवढी माझी व्याप्ती ते वढीच तयाची प्रतिती. देव गुणातीत आहे, हे कुठं गुणात अटकले. गुण इंद्रिय फुडी नाही जेत. देव जन्माला येत नाही, देव जन्माला येत नाही. देवाचा अवतार असतो. देवाचा काय अवतार, आणि तुमचा आमचा जन्म आहे. हे महात्म्य सोडून द्या. आपला काय जन्म. जन्म कशासाठी? जन्म कशासाठी? सरळ उत्तर देऊ का? उचापात्यासाठी, दुसरं काहीच नाही. जन्माचं प्रयोजन दुसरं तिसरं काय? आगा कर्मे जय उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हा जन्म आहे देवा. देवाचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. देव कधी जन्माला येत नाही. देव कधी जन्माला येत नाही. सृष्टीकडून त्याची रचना केल्या जात नाही. सृष्टी त्याला नामरूपानं नटू शकत नाही, म्हणून परमात्म्याची नामरूप माईक आम्ही मानत नाही. भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करतोय. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, नाम ब्रह्मेती वेशानात, असं नामाचं चिंतन आम्ही करतो. याचा अर्थ असा आहे, देवाचं नामरूप माईक नाही, माया कार्य नाही, आभासिक नाही. आता त्याचं भरपूर चिंतन होईल. का नाही? अरे म्हणे देवाचे नाव भासलेत का कोणावर? म्हणे देवावरच. अरे देवच त्याचं अधिष्ठान कसं काय होईल? पण देव नाही म्हणे, दुसरा वर्ग आहे, मायेवर भासले. अरे ती आभासिक आहे, आभासिकाला कशी काय सत्ता देणार आहे? पण ती नाही म्हणे, तिसरा पक्ष घ्या, जगतावर भासलेत. जगत तरी कसं त्याचं अधिष्ठान होणार? आभासिकाचं ते आभासिक आहे, आभासिकाचं म्हणजे मायेचं ते कार्य आहे, ते सत्य नामरूपाला कसं काय अधिष्ठान होईल? म्हणून देवाच्या नामरूपाच्या विषयी विचार असा केला का परमात्म्याची नाम आणि रूप हे चिन्मय आहे, चैतन्य स्वरूप आहे. असं भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. माझा विषय चालला, देव जन्माला येत नाही, तसे संतही जन्माला येत नाही. देवाचा जन्म नाही, देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार आहे, आम्हासाठी अवतार. आताच प्रमाण झालं, देव अवतारी आहे, तसे संतही अवतारी आहे. अवतार तुम्हा धराया. मग फरक कुठे आहे? फरक आहे. कुठं फरक आहे? फरक आहे. कुठं फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी, नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी येतो. संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी, जनाच्या उद्धारासाठी. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी, म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही, म्हणाव तेवढा वाईट नाही. देव चांगल्यासाठी येतो, नाही तर वाईटासाठी. संत तुमच्या आमच्यासाठी, म्हणजे म्हणाव तेवढा. आपण चांगले आहे का वाईट आहे? हे साधू लोक सोडून द्या. आपण कसे चांगले आहे का वाईट आहे? मला वाटते आपण चांगले नाही, आणि आपण चांगले नाही, वाईटही नाही. पटून देऊ. इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो. कोण येते कीर्तनाला? चांगली येतात का वाईट येतात? चांगली. बरोबर आहे, चांगली म्हणून खरंच कीर्तनाला आलो. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, हसण्यात तुका म्हणे इथे काहीतरी आहे. हो, आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. याला कोणी चांगुलपणा म्हणणार नाही. याचा अर्थ असा आहे, आपण म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे. याच्यासाठी संतांचा अवतार आहे. देवही अवतार कुटीतला आहे आणि साधूही अवतार कुटीतले. तुकोबाराय म्हणतात, बाबा
म्हणून यांच्यात काही फरक नाही. अवतार सादृश्य सगळा विचार करा. माझ्याकडे घड्याळ मर्यादित आहे, सगळा विचार करा. स्वरूप सारखं आहे, सामर्थ्य देवापेक्षा अधिक आहे. देवात जे सामर्थ्य त्याच्यापेक्षा अधिक आहे. कितीतरी उदाहरणं त्याच्या संबंधाने आपल्याला उद्धृत करायला जमतील. देवापेक्षा यांच्या सामर्थ्य अधिक आहे. म्हणून बाबा मग देव आणि संत सारखे आहे. उलट पक्षी देवाची भक्ती देवाचीच आहे, पण संतांची केलेली भक्ती त्याला सुद्धा प्राप्त होते. तू का म्हणे देवा, व्यवहारात असं घडत नाही. देवा एखाद्या केशानं तूप पिलं म्हणजे नाऱ्याला रूप येत नाही, पण इथं साधूची केलेली भक्ती देवाला प्राप्त होते. का बाबा? त्याचं उत्तर एकच आहे. देवात संत अध्यारूत नाही, पण संतात देव अध्यारूत आहे. विठ्ठल सांगायचं काय, देव आणि संत सारखे आहे. मग का हो महाराज, देवाचं चिंतन केल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात त्याच्या पदात एवढं पुण्य पडते का त्या पुण्याची गणनाच करवत नाही. पुण्याची गणना, अगणित पुण्य देवाच्या साधनेनं त्याच्या जीवनात प्राप्त होते. मग आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही सांगता देव आणि संत सारखे आहे, मग देवाचं चिंतन केल्यानंतर पुण्य जसं प्राप्त होते तसं साधूचं चिंतन केल्यावर काही फल पदरात प्राप्त होते का? तुकोबार म्हणे, भल्या माणसा तुला पुण्यवंत व्हायचं का? जर तुला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संतांची साधना केली तरी तुला पुण्यवंत व्हायला जमेल. अभंगाचं पहिलं पुण्यवंत भावे, 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 भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेतात जनाची नावे, घेतात जनाची नावे, नावे, माझी वाचा तुझी, माझी वाचा तू. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नावे, घे माझी वाचा तुझी, घे माझी वाचा तुझी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार म्हणतात, भल्या माणसा देवाचं चिंतन केल्यानंतर जसं पुण्य पदरात पडते तसं संतांचं चिंतन केल्यानंतर सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. सज्जनाचं चिंतन केलं तरी तुझ्या जीवनात पुण्य प्राप्त होईल, पुण्य लाभ होईल. सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्य प्राप्त होते. म्हणे महाराज जरा औषध सांगा, पण नाडी पाहून सांगा ना. नाडीनं तपासता दिलेलं औषध काय उपयोगाचं आहे? सध्या जगाला अपेक्षा पुण्यवंत होण्याची आहे का? सध्या जगाला सध्याच्या काळात जर विचार करायचा झाला तर बिगुल वाजलेला आहे. सगळ्याला एकच अपेक्षा आहे, खुर्चीवंत व्हावी, मान्यवंत. अहो दिवसा झोपू दे ना प्रचार. आताच सरांचं आमची चर्चा झाली. विठ्ठल या पक्षाची गाडी गेली का त्या पक्षाची हजर आहेच. हो, सध्या लोकांना अपेक्षा आहे खुर्चीवंत व्हावे. तुम्ही म्हणाय पाहिजे तो खुर्चीवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. यमक काही बदलला नसता, ते इकडं आले असते. दुसरं आहे, जगाला अपेक्षा आहे गुणवंत व्हावे. जगाला अपेक्षा आहे कशाचीच नसेल तर सगळ्याला एक अपेक्षा आहे, मिळावं. वाटते का नाही? दिवसाचा रात्रीचा दिवस, हाडाचे काड, रक्ताचं पाणी, हे सगळं पुराण आपलं पाठायन चालू आहे. कशासाठी? एकच उद्देश आहे माणसाचा, धनवंत व्हावे. आम्हाला अपेक्षा आहे महाराज धनवंत होण्याची, आणि ती काही चुकीची नाही. कारण या जगतात पुण्यवंताला कोण विचारते? काय किंमत आहे पुण्यवंताला? या जगतात पुण्यवंताला किंमत नाही महाराज. या जगतात धनवंत
धनवंताला किंमत आहे, धनवंताला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. कोण विचारते महाराज तुमच्या पुण्याला? हो, या जगात अपेक्षा आहे धनवंताची. यस्यास्ति वित्तम सनरक कुलीनः. पैसा आहे त्याला कुलवान लोक समजतात, कवडीची अक्कल नको द्या. हा सबुद्धिमान त्याला बुद्धिमान समज. सनरक कुलीनः स पंडितः स एव वक्ता सचेदर्शनीय. हे सगळे गुण त्या पैशाचा आश्रय करून राहतात महाराज. सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं धनवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे यमक बदलला नसता, आणि लोक इकडे जास्त प्रवृत्त झाले असते. तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. काय किंमत आहे पुण्याला? कोण विचारते पुण्याला? कल्पना करा. संभाजीनगरहून निघला, देवगडला उत्सव चालू आहे. हबप मंडळी संभाजीनगरहून बसमध्ये बसले. बस निघली कुठं? देवगडच्या दिशेनं. तिकीट मास्तर जवळ तिकीट, यांनी हात जोडले म्हणे जय हरी. सध्या देवगडला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि आम्ही त्या उत्सवासाठी जात आहे. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला, हा मी बहिराय जरा ऐकायला कमी येते मला, काय पुण्य लागेल. काय मला असेल तिकीट मास्तर महाराज? काय मला असेल सांगू तुम्हाला? ते म्हणे तुर्त तेवढे भाड्याचे पैसे दे, नाही तर गाडीच्या खाली उतर. याचा अर्थ असा आहे, गाडीत नाही चालत पुण्य. जगताच्या राहटीत कुठं चालते पुण्य? काही हबप मंडळी मॉलमध्ये गेले. मॉलमध्ये आम्ही हबप आहे, आळंदीकर आहे, अशी लिस्ट ठेवली सामानाची. एवढं जर साहित्य तुम्ही आम्हाला दिलं ना तर तुम्हाला तसे बाहेर काढले असेल का? धक्के देऊन काढले असेल? खरं सांगा बरं. कुठं चालते पुण्य? काय उपयोग आहे पुण्याचा? आणि तुकोबार संतांच्या नामाची फलश्रुती, संतांच्या साधनेची फलश्रुती सांगतात, पुण्यवंत व्हावे. काय उपयोग आहे पुण्याचा? महाराज या जगतात तुमच्या पुण्याला कोणी विचारत नाही. या जगतात धनाला किंमत आहे. कलियुगाचं महात्म्य महाराज, कालाचा प्रभाव आहे. कोण विचारते तुमच्या पुण्याला? धनाढ्य आहेत त्यांना किंमत आहे. हो, वेद पाठकाला नाही, शास्त्रीला नाही, न मिस्त्रीला नाही. कोण विचारते? इथं सगळी किंमत धनवंताला आहे. तो कोबर भल्या माणसा, तो पुण्याची तुलना धनाशी करू लागला का? तू जर पुण्याची तुलना धनाशी करत असेल तर ऐक, तू पैशाला धन म्हणतो ना, तुझा पैसा धन असेल तर पुण्य साधधन नाही. तुकोबर म्हणतात पुण्य महाधन आहे, महाधन. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. 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 काही चाली ऐकल्या का अंत सहज ती ऐकलं तरी सात्विक भाव निर्माण होतात. हो, तुकोबार म्हणू लागले भल्या माणसा, तू पैशाला धन म्हणत असशील तर पुण्य साधधन नाही, महाधन आहे. म्हणे महाराज अहो दुकानात चालत नाही, गाडीत चालत नाही, महाधन म्हणता. तुकोबार म्हणे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते. म्हणे आमचं कुठं चालत नाही? खरं सांगा, कोरोनात चाललं का तुमचं? बँकेतलं बँकेत, तिजोरीतलं तिजोरीत, खिशातलं आलं का? मी महाराज कल्याणची घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता. किती कोटीचा? टीव्हीला बातमी पाहिली असेल तुम्ही. कोरोनाचा सापडला आणि तसाच गेला देवा. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं.
ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लोटलं, बांबूनी. किती कोटीवाल्या सांगत आहे मी तुम्हाला. काय उपयोग आहे धनाचा. का म्हणतात तुकोबारा पुण्यवंत व्हा, का म्हणत नाही धनवंत व्हा. धनाला मर्यादा आहे, तिथं काहीच चाललं. मग तेथे न चले काही, जागच्या जागी राहते. सत्ता संपदा पुढं फक्त संचित जाते. जे पुण्य कामाचं आहे. तुकोबारा म्हणे लौकिकातल्या धनाशी पुण्याची तुलना करू नको. लौकिकातल्या धनापेक्षा लाख पट पुण्यरूपी चलन प्रभावी आहे. न कसं काय म्हणता. अरे तुझ्या धनाला मर्यादा आहे. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. या देशात तर त्या देशात चालत नाही. इकडे रुपये, तिकडे काय पाहिजे, डॉलर पाहिजे. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे. या कालातलं त्या कालात चालत नाही. चालते का. ते नोटा बंद झाल्या तर का नोटा 1000 500च्या. हो, मी सकाळी सकाळी ज्ञानोबाच्या दर्शनाला गेलो. एक भिकारीला मारत होता. हे म्हणलं बाबा का मारतो. म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी या उचापात्यात पडू नये. अरे पण तू तुझ्या बायकोला मारतो का मारतो. मी तुला ते विचारतो. म्हणे बुवा खरं सांगू का, त्या पायरीवर ती बसते, या पायरीवर मी बसतो, दोघा आम्ही भीक मागतो. खरं सांगू का बाबा, हो दिवसाकाठी आम्हाला 500-600 तिच्याकडं 500-600 माझ्याकडे गोळा होतात. घरी गेल्यावर तुझे किती माझे किती मोजण्यात येतात. माझे काढते तिचे वाढवते. ते एवढं गाठोडं चिलर म्हणता का सुट्टे म्हणता, चिलरचं एवढं गाठोडं होते. पण घरात तिला चिलर जमतच नाही महाराज. ते चिलर घेते, दुकानदाराला नेऊन देते आणि 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा बंद. सकाळी पेपर पाहिला, फ्रंट पेजला पहिल्या पानावर बातमी होती, उद्या आजपासून. अचानकच धक्का होता होतो, बंद. आता तुम्ही सांगा महाराज. मला अरे तिला मारतो का ती विचारतो. म्हणे तेच तर तुम्हाला सांगतो. आता तुम्हीच सांगा आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे. विठ्ठल मी फक्त तुम्हाला मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा नाही. चालत या कालातलं त्या कालात मर्यादा आहेत त्याला. प्रॉपर्टीचा वाद लागला आणि विकोपाला गेला तर म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी. काय म्हणतो, कवडी देत नाही. म्हणाय पाहिजे पैसे देत नाही, रुपये देत नाही. म्हणतो काय, का म्हणतो माहित आहे तुम्हाला. काही काळापूर्वी ही कवडी चलनात चालायची. आता कवडीला मार्केटमध्ये घेऊन जा, कवडीला कवडी किंमत नाही. मर्यादा आहेत. नाही चालत बाबा, कालाची मर्यादा आहे. का म्हणतात तुकोबार पुण्यवंत व्हा, का म्हणत नाही धनवंत व्हा. आणि शेवटचं आहे लौकिकातल्या धनाला जन्माची मर्यादा आहे. या जन्मातलं त्या जन्मात नाही न्यायला जमत नाही, इथंच टाकावं लागते. अहो एवढं बांधून देतात ते तिथं काढून घेतात. पुढं वेशीवर नाही देत बाबा. किती कमावलं काही नाही. नाही या जन्मातलं त्या जन्मात चालत नाही. श्रीमंताचं घर एक त्रिकालदर्शी संन्याशी दारात आलेला आहे. ओम भवती भिक्षाम दे आलक पुकारला. यजमानाने आता धान्य घेतलं, दाराच्या दिशेनं यतिराजाला द्यायला निघले. दारात येणार तेवढ्यात झालं असं, दारात एक विंचू निघाला आणि तो विंचू उंबरा चढून आत जात होता. संन्याशी बाबांनी ते विंचू पाहिला. तो उंबरा चढतेच पाहिल्याबरोबर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि थोडं त्यांना हसू आलं. यजमान द्यायला दारात आले, त्यांचा पाय त्या उंचावर पडणार तेवढ्यात त्यांनी सावध केलं, ए बाबा पुढं पा, विंचू आहे. आणि विंचू म्हणल्याबरोबर त्यांनी विंचूवाला पाहिलं, द्यायचं बाजूला ठेवलं आणि पहिले त्याच्या पूजेचं साहित्य गोळा करायला निघाला. कशानं करतात विंचवाची पूजा. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानं कोल्हापूरून बांधून आणली होती, अशी उचलली महाराज आणि बस त्या विंचावर अशी उगारली. टाकणार त्या विंचावर तेवढ्यात त्या महात्म्याने हात धरला. ए बाबा काय करतो. म्हणे महाराज दिसत नाही, विंचू घरात जाईल, कोणाला चावा घेईल, वेदना करील, कोणाला त्याचा त्रास होईल, त्याच्यापेक्षा त्याला मारून टाकतो. साधू त्रिकालदर्शी होता. म्हणे मारू नको, मारू नको. म्हणे का मारू नको. अरे बाबा तो विंचू साधा नाही म्हणून मारू नको. म्हणजे अरे खरंच तो विंचू साधा नाही. म्हणे कोण आहे तो विंचू. त्याने सांगला हा तुझा आजा आहे, आजा. कोण आहे.
हा तुझा आज आहे. ते म्हणे असा कसा झाला? म्हणे त्यानं तिजोरीत व्यवस्थित ठेवलेलं सेफ आहे का नाही पाहायला आला. मग तर पहिलेच म्हाताऱ्यानं वाटण्यात गोंधळ घातलेला होता. आणि दुसरं मरेपर्यंत तिजोरीच्या चाब्या दिल्या नव्हत्या, कापून काढावं लागल्या. मग तर असा राग आला होता, एवढं उचललं, असं उचलून टाकलं महाराज, एकाच ठोक्यात त्याला चित केलं. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, घर कोणाचं आहे? कोणाचं आहे? अहो ते विंचवाचंच ना. नातू कोणाचा आहे? तिजोरी कोणाची आहे? कोण मारलं? कोणाच्या तिजोरीसाठी मारलं? काय उपयोग आहे सांगा ना मला. या जन्मातलं पुढच्या जन्मात काय उपयोगाचं सांगा ना. याचा अर्थ असा आहे, लौकिकातल्या चलनाला जन्माची मर्यादा आहे. का म्हणतात तुकोबारे पुण्यवंत व्हा, का म्हणत नाहीत धनवंत व्हा? या धनाला मर्यादा आहेत. पुण्यरूपी चलनाला एकही मर्यादा नाही देवा. पुण्य प्रत्येक देशात चालते, पुण्य प्रत्येक कालात चालते आणि पुण्य प्रत्येक जन्मात न्यायला जमते. भजन करा सांगतो विठ्ठल पुण्य प्रत्येक देशात चालते. फक्त निर्देश करतो, स्वामी प्रभुपादजी नामसाधनेचं चिंतन मांडत जगभर यात्रा केली, इस्कॉन संप्रदाय. पण खरं सांगू, इथं जायचं, जवळ काही नाही, पैसे काही नाही, धन काही नाही, पण नामाचं चिंतन मांडायचं. त्या नामाच्या तेजोवलयानं लोक प्रभावित व्हायचे आणि पुढचा मार्ग प्रशस्त करायचे. जगभर संप्रदायाचा प्रसार केला, फक्त पुण्य चालते म्हणून. पुण्याला मर्यादा नाही, देशाची नाही. इथं केलेलं तिथं चालते, तिथं केलेलं इथं चालते. पुण्य प्रत्येक देशात चालते, पुण्य प्रत्येक कालाचंही चालते. लौकिकातले चलन नाही चालत, पण पुण्य प्रत्येक कालात चालते. सामान्य काल सोडावं, विकराल कलिकाला सुद्धा पुण्य चालते. प्रसंग सांगून जाईल, घटना सत्य आहे, महाराष्ट्रात घडलेली आहे. भरधाव वेगानं एसी स्लीपर लक्झरी बसेस निघल्या. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं. ही गाडी समोरच्या गाडीवर धडकली. धडक इतकी जोराची आहे, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या. आत बसलेली लोक आधी तुटले होते, एसीच्या गॅसनं पेट घेतला, जिवंत जळत होते. धावा, वाचवा आक्रोश चालू होता. वाचवाई कोणी नव्हतं. घड्याळात रात्रीचे 2:30 वाजले, जंगलातली घटना आहे, वाचवाई कोणी नाही. जिवंत लोक जळाले. मीडियावाले सकाळी 6 वाजता तिथं पोहोचले. ती विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होते, प्रत्येक जण पाहत होता, हळहळ व्यक्त करत होता. लोकांनी विचारलं, त्या मीडियावाल्याने विचारलं, कोणी वाचले का, कोणी आहेत का? म्हणे 2 आहेत, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मीडियावाले तिथं आले. एक बेशुद्ध अवस्थेत, एक सावध आहे. मीडियावाल्याने त्याला विचारलं, का रे बाबा घटना कशी घडली, कुठून बसले होते, कुठं जात होते, किती जण होते, ड्रायव्हर नशापाणी करून होता का, ब्रेक फेल झाले होते का? असंख्य मीडियाचे प्रश्न होते. आणि शेवटी मीडियानं विचारलं, किती वाचले आणि किती गेले? म्हणे 32 जण गेले आणि आम्ही दोघंच वाचलो. तुमच्याच गाडीतले? हो, आमच्याच गाडीतले 32 गेले आणि आम्ही दोघंच वाचलो. मीडियाने त्याला विचारलं, का रे बाबा 32 जण गेले तुम्ही दोघंच वाचले, तुमचा काही वशिला होता का? नाही बाबा, वशिला नाही चालत. काही रक्कम सरकवली होती का तुम्ही? म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले? मीडियाचा प्रश्न होता आणि उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येत आहे का लक्षात? काय? हो देवा ऐका, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक कालात चालणारं चलन पुण्य आहे, प्रत्येक देशात चालणारं चलन पुण्य आहे. आणि शेवटी सांगतो, प्रत्येक जन्मात न्यायला जमते ते चलन आहे पुण्य. तिळे तिळे पुण्य साचा, तरी हे बहुता जन्मी जमते. असंच या गावचं त्या गावला आम्ही फिरत असतो बोंबलत. येईपर्यंत लोकांचा फोन असतो, बुवा कुठपर्यंत आले? गेल्यावर बुवा आळंदीला पोहोचला का, वर पोहोचला, आणखीन फोन नाही आला. फोन असतो, कुठपर्यंत आले? गेल्यावरचा फोन नसतो. न देखे काय झाले, कान तरी ऐकती. कुठं गेले याचा फोन, बस
असाच फोन चालू होता. 9 ते 11 कीर्तन. अहो म्हणे बुवा कुठपर्यंत? मी आलो बाबा जवळ. बसचा प्रवास. म्हणे बुवा उतरा तिथं लवकर. आणि ऐका, आमच्या खेड्यावरची शेवटची बस लागलेली असेल बरं का, शेवटची आहे बरं का बुवा, ती गेल्यावर गाडी नाही. कार्यकर्त्यांचा फोन चालू होता, लवकर ती बस पकडा आणि लवकर या. मी फोन ठेवतो न ठेवतो, गाडीतून उतरतो न उतरतो, माझ्या डोळ्या देखत खेड्यावरची शेवटची बस काय गेली न पाहता काय निघून गेली. मी चिंतातूर अवस्थेत होतो. आता काय, आता काय. 200-250 किलोमीटरचा प्रवास झाला. पुन्हा 30-40 किलोमीटर पुढे जायचं. आता काय, मोठा प्रश्न पडला. तेवढ्या ठिकाणी मला पाहिलं, माझ्याजवळ आला. म्हणे बुवा दिसता. म्हणलं बुवाच आहे. कीर्तनकार का? हो कीर्तनकार. कोणत्या गावाला जायचं बुवा? मी म्हणलं अमुक गावाला जायचं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस गेल्या. म्हणलं आता? म्हणे तुम्हाला जर जायचं झालं तर माझी शेवटची ट्रिप आहे, माझी शेवटची ट्रिप आहे. गाडी भरलेली आहे, बसायला जागा नाही, पण तुम्हाला कीर्तनाला पोचायचं झालं तर पाठीमागून लटका. आला का लक्षात तुमच्या? कोण काय म्हणतात तुमच्याकडे? रिक्षा, टमटम, ओडा, ॲटो, काय रिक्षावाला. त्याची गाडी भरली होती पण पोट खाली होतं. गाडी भरलेली होती पण पोट, ती गिराईकाच्या शोधात निघलेलं होतं. मला वाटलं सहानुभूतीनं माझी चौकशी करायला आला का. ती गिराईक शोधत होतं आणि त्याला मीच गिराईक दिसलो. माझ्याजवळ आला आणि असं म्हणतात गरजवंताला अक्कल. बरोबर आहे ना, गरजवंताला अक्कल नसते. तो माझ्याकडे आला, नाविलाज होता. आणि भरतातही गाडी तेवढीच भरतात. कधी कधी स्वतःला बसायला जागा ठेवत नाहीत, इतकी गाडी भरतात ते. स्वतःला बसायला जागा ठेवत नाहीत. मोठा गचका लागला तर हा बाहेर आणि सगळे आत. घडते हो, घडते. मी सातारा भागात एकदा माझ्या समोर घडलं. बरं झालं शेजारी बसलं, त्याला ते ब्रेक ते काय माहित होतं, त्याने दाबलं म्हणून बाकीचे वाचले. टर्निंगला असा टर्न बसला जोरात, जरा लावलेलंही होतं, काठाला होतं असं. ते पाटी होती खाली, पाटी प्लेन पाटी, बसून बसून पाटी प्लेन झालेली. असा धक्का बसला, ते सरळ खाली आलं. रिक्षा पुढं. आता मलाही कीर्तनाला पोचायचं होतं. मी त्याच्या गाडीच्या जवळ गेलो. खुराडे जसे कोंबडे कोंबावी तसे माणसं कोंबलेले. पाठीमागून लटका म्हणल्यावर मी लटकायला गेलो. एक पाय आत टाकला, एक पाय कॅरीवर होता, एका पायात फेट्याची पिशवी. एक हाताने ते रिक्षा पकडला आणि खेड्याच्या दिशेनं ते खड्डे पास करत करत रिक्षा निघाला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून सफारी गाडी आली. मला ते हॉर्न वाजवत होते. मला वाटलं गावकऱ्याला माझी दया आली आणि त्यांनी मला घ्यायला गाडी पाठवली. हॉर्न वाजवत होते. मला वाटत बुवा थांबा आम्ही आलो, बुवा थांबा आम्ही आलो, असं ती मला म्हणत आहे असं मला वाटत होतं. पण मी अतिशय आशाळभूत नजरेनं पाठीमागं पाहिलं. मागं पाहिल्यावर मला एक आश्चर्य दिसलं. देवा, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसलेला होता. एसी चालू होता. कोण? मी बहिराय आधीच सांगितलं तुम्हाला. कोण? कुत्रा. तेव्हा त्याला कुत्रा कसं म्हणता? एसीत आहे, कमीत कमी टॉमी तरी म्हणावं. तो टॉमी, त्या एसीत आहे तो निवांत बसलेला. ते हॉर्न देत होते पुढे जाण्यासाठी, ओव्हरटेक करण्यासाठी. मी मागं पाहिल्यावर ते 2 पायचं मला नाही बोललं, पण ते 4 पायचं मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडं? कोण म्हणे मला ते? हा ते टॉमी. कुत्रा नाही तो टॉमी. तो टॉमी मला म्हणे, बुवा काय पाहतो माझ्याकडं? बाहेर मोकळा फिरतो त्याला कुत्रा म्हणू ना, ते टॉमी. अलग लक्षात. ते मला म्हणे काय पाहतो? एवढं मला म्हणला, काही वाईट वाटलं नाही. सांगितलं गाडी बुवाच्या जवळ घे. ड्रायव्हरला सांगितलं. गाडी माझ्याजवळ आली. त्यानं काच खाली केला. कोणी? त्या टॉमीनं. आणि तो माझ्या कानात येऊन म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पा माझी काय आयुष आहे. काय म्हणतो तो मला? बुवा असाच बोंबलत फिर, पा माझी काय आयुष आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तो टॉमी म्हणजे कुत्रा, कुत्र्याला सेपरेट गाडी आणि बुवा लटकला का? का का? त्याचं उत्तर आहे का? तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही.
त्याला म्हणतात पुण्य. विठ्ठल विठाला प्रत्येक जन्मात चालते, प्रत्येक जन्मात. तुम्ही म्हणाल बुवा कुत्रा कुठं बोलत असते का? तो महाराष्ट्र संतांनी रेडा बोलावला. आणि काही वर्षाखालची घटना तुम्ही पाहिली असेल तर ते सांगली भागात कोंबडा बोलला, अण्णा 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 अण्णा. आणि वारीच्या आधी जर तुम्ही पाहिलं असेल तर पालघर भागात एक कावळा. मग खाणाऱ्या पिणाऱ्याला कोंबडे कावळे बोलवाय जमत असतील तर मी कमीत कमी माळकरी आहे हो. मला कुत्राही बोलवाय जमायचं नाही का? तो कुत्रा. याचा अर्थ असा आहे, प्रत्येक काळात चालते बाबा, प्रत्येक जन्मात चालते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मिळवायचं झालं तर असं चलन मिळवा, पुण्यरूपी चलन मिळवा. पुण्यवंत फार गोड शब्द आहे महाराज. पुण्यवान व्हा म्हणत नाही. शब्द काय आहेत? पुण्यवंत. पुण्यवान म्हणलं असतं तर अभंगाला फार अर्थही राहिला नसता. कारण वान प्रत्यय वेगळा आहे, वत प्रत्यय वेगळा. वत प्रत्ययाचं एक वचनाचं रूप वान होते आणि बहुवचनाचं रूप वंत होते. भगवत शब्द आहे, भगवत. कसा चालतो? भगवान, भगवंत, भगवंत. तसं पुण्यवान, पुण्यवत, पुण्यवान, पुण्यवंत, पुण्यवंत. वत प्रत्यय, वत मत प्रत्यय ना संस्कृतात. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. वान प्रत्यय एक वचनाचा आहे आणि वंत प्रत्यय बहुवचनाचा आहे. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे हौद आहे, टाकी आहे पाण्याची, पाण्याला जल म्हणतो. म्हणून हौद हा जलवान आहे. आणि मुंबईला समुद्र आहे, समुद्रात पाणी आहे, पाण्याला आपण जल म्हणतो. समुद्र हा जलवान नाही, समुद्र हा जलवंत आहे. जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. जे पुण्य कधीच संपत नाही त्याला पुण्यवंत म्हणा, आणि जे पुण्य फल देऊन संपून जाते त्याला पुण्यवान म्हणा. तुम्ही व्रतवैकल्य केलं पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. तुम्ही दान धर्म केला पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. तुम्ही तीर्थयात्रा केली पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. आणि महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, आज काय म्हणतात? पुण्यवंत भावे, अगणित पुण्याचे मालक बना. जे पुण्य कधीच संपत नाही असं पुण्य तुमच्या पदरी गाठी बांधा. पुण्यवंत व्हावे. महाराज पटलं. काय व्हावे? आम्हाला पटलं. काय व्हावे? आता पुण्यवंत व्हावे. पण महाराज पुण्यवंत होण्यासाठी उपाय काय? तो उपाय महाराज सांगतात, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता. काय व्हावे? म्हणजे पुण्यवंत व्हावे. पण कशानं व्हावे? म्हणजे सज्जनाची नावे घेता. आता सज्जन कोण? कोणाला म्हणतात सज्जन? गावात कोणालाच तर असणे लोक म्हणतात आमच्या गावातला सज्जन, मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? शब्दाचा रूढ अर्थ वेगळा आणि व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ वेगळा होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. नालायक शब्द आहे ना इकडे, नालायक आहे ना, नालायक शब्द. व्यवहारात आपण त्याला शिवी म्हणून वापरतो. हा फार नालायक. कोणी आपल्याला म्हणते तुम्ही हे काय फार काय तर नालायक आहे. पण मला वाटते तो नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही, म्हणाव तेवढा नालायक नाही. त्याचा खरा अर्थ लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल. व्यवहारात त्याचा रूढ अर्थ शिवी म्हणून वापरतो, पण त्याचा खरा अर्थ आहे ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे? नालायक असणे. आणि हा अर्थ घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या न कोणत्या बाबतीत काय असतो हे तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. हो, कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीच असेल, पण महाराजांच्या समोर उभं राहून चार बोल वाजव बरं म्हणा, त्याच्यासाठी कीर्तनकार कसा आहे? हा, चार बोल वाजवण्यासाठी कीर्तनकार योग्य. तुम्ही मनातून म्हणत आहे, वर नाही फक्त येऊ देत. आलं का लक्षात? आणि बरोबर आहे, कीर्तनकार कसा आहे? हो ना, हो, नालायकच आहे. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे,
तुम्ही का म्हणत नाही स्पष्ट त्याचं कारण रूढ अर्थाचे संस्कार वाणीवर दृढ आहेत मग. हो, शब्दाचा रूढार्थ वेगळा, व्युत्पत्तीनं अर्थ वेगळा होतो. तसं सज्जन शब्दाचा रूढ अर्थ आहे निरुपद्रवी व्यक्ती, कोणाला त्रास नाही याचा, हे सज्जन आहेत, पण हा त्याचा अर्थ नाही. सज्जन शब्दाचा खरा अर्थ मी प्रास्ताविकात सांगितला. सत्स्वरूपातला अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप त्यांना सज्जन म्हणतात. तस्मिन तज्जनेचे भेदाभावात भक्तिसूत्र बोलते, ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात, त्यांच्यात अविभाग आहे, त्याला सज्जन म्हणतात. मन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. संतांना सज्जन म्हणतात, घरा आले ते सज्जन. हो, संतांना सज्जन कितीतरी प्रमाण संतांचे आहेत. ते माझे सोय रे सज्जन समाधी, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, ते माझे सोय रे सज्जन संगाती, ते माझे सोय रे सज्जन संगाती. पाय आठवीती विठोबाचे, पाय आठवीती विठोबाचे, तेरा मानविधी पाळणा पुरते, तेरा मानविधी पाळणा पुरते. पाय आठवे विठोबाचे, पाय आठवे ते विठोबाचे, तेरा मानविधी पाळुराते, तेरा मानविधी पाळणा पुरते. ते माझे सोयरे सज्जन सांगाते, घरा आले ते सज्जन, निवारीला भागशीन. सज्जन त्यांना म्हणतात, संतांना सज्जन म्हणतात देवा. म्हणून त्या सज्जनाचं संतांचं नामचिंतन केलं का जीव पुण्यवंत होतो. म्हणून देवा काहीची नावं घ्यावी, तुका म्हणे त्यांची नावे घेता व्हावे संतोषी. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीशी ठाऊ. जयाचेनी संगे ब्रह्मभाऊ. कोणाला? अधिकाऱ्याला नाही, भ्रांताला सुद्धा अधिकार आहे, अधिकार आहे. ज्यांच्या नावात सामर्थ्य आहे, नाव सामान्य नाही. हो, ज्यांचं नाव प्रभावी आहे. म्हणून देवा काहीची नावं घ्यावी, काहीची घेऊ नये. काहीची नावं घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, आणि घेतलं तर तुकोबारा म्हणतात घेऊ नये, घेऊ नये. घेतलं तर अरे घेऊ नये. तुकोबारा म्हणतात प्रभात ते नाव न घ्यावून. घेतलं तर पा घेऊन. विष खाऊ नये, खाल्लं तर पा खाऊन. त्याला उपाय काय? अलग लक्षात. हो, प्रभाते नाव तसं माकडाचं सकाळी घेऊ नये, आणि अभक्ताचं कधीच घेऊ नये. तैसे अभक्ताचे सर्व काळ. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नाव घेऊ नये. ज्याला आपलं भलं भाव वाटते त्यांनी आपले 5 नाव घेऊ नये. सांगू का? नाही तर पुढं चालतो. 5 जणाचे नाव घेऊ नये. 5 जणाचे कल्याण. हो, तुम्ही सांगा म्हणून सांगतो आता. ऐका, 5 जणाची घेऊ नये. आत्मनाव घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये, कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये, ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये, आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. तुम्ही म्हणत होते म्हणून सांगितलं मी. हो, ज्येष्ठ हे 5 नाव घेऊ नये. हो, ज्याला आपलं कल्याण साधायचं आहे त्याने 5 नाव घेऊ नये. आत्मनाव, गुरुचं नाव, कृपण व्यक्तीचं नाव, ज्येष्ठ अपत्य, कलत्रंच, म्हणजे 5 नावं त्याने घेऊ नये. काय म्हणतील महाराज? नसतं सांगितलं बरं झालं असतं, आमचं बरं चाललं होतं. काही तर विचारात पडले, कोणाच्या नावापासून आपलं वाटोळं चालू झालं. हो, कोणाचं नाव घेतल्यामुळं. आता का घेऊ नाही सांगू का? तुम्ही म्हणत असाल तर का घेऊ नाही? ऐका मग. आत्मनाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे फुशारकी मिरवत जाऊ नये. पुरोढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. पुरोढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये, आदर म्हणून.
गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाचा जप करायला चालतो. आणि गुरुचं नाव घ्यायचं झालं तर शास्त्र बोलते अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं. गुरुच्या नावाच्या समोर श्री वापरावा किंवा गुरुच्या नावाच्या ऐवजी श्री शब्दाचा प्रयोग करावा. एकेरी घेऊ नये. कृपण कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. का नाही? सरळ सांगतो, पाप लागू नये म्हणून घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं बापाने नाव घेऊ नये. मुलाला तसे 5 नाव असले पाहिजे. मुलाचं नाव समाक्षरी असावं. मुलीचं नाव नेहमी विषमाक्षरी असावं. मुलीचं नाव समाक्षरी नाही, विषमाक्षरी. हो हो, मुलाचं नाव समाक्षरी आणि मुलीचं विषमाक्षरी असावं. मग राधा राई समाक्षरी चालतात का? सिद्ध नावं असतील तर काही हरकत नाही. देवतेचे नावं चालतात. केशव माधव विषमाक्षरी चालतात का? सिद्ध आहेत म्हणून चालतात. त्यात स्वतंत्र त्याचं चिंतन आहे. हो, 2 अक्षरी नाम असलं, कोणते वर्ण मुलाच्या नावात असावे, कोणते वर्ण मुलीच्या नावात असावे, कशाचं प्राबल्य असावं, त्याच्यावर त्याच्या जीवनावर काय परिणाम होते. खरं तसं मुलाला 5 नाव असले पाहिजे. जो मराठी महिन्यात जन्माला येतो त्या मराठी महिन्याचं एक त्याला नाव असलं पाहिजे. त्या मराठी महिन्यात स्वामी असतो ना, मराठी महिने आहेत ना आपले, त्या प्रत्येक महिन्याला एक स्वामी आहे. त्या स्वामीचं नाव त्याला असलं पाहिजे. हो, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन, या 12 महिन्याला 12 स्वामी आहेत. त्या देवता आहेत, अधिष्ठात्री देवता. त्याचं नाव त्याला एक असावं. त्याच्या राशीचं एक नाव असावं. हो, त्याच्यानंतर बापानी त्याला नाव ठेव. खरं सांगू का, हे नाव ठेवण्याचं प्रकरण बापाकडंच होतं. पण हे खातं यांनी कधी हिसकावून घेतलं काही कळलं नाही. मुलाला नाव ठेवण्याचा अधिकार बापाचाही पहिला. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बापानी त्याला एक नाव ठेवावं. त्याचं एक रूढ नाव असावं व्यवहारात आणि त्याचं एक टोपण नाव. बापानी त्याच्या रूढ नावाचा उल्लेख करण्याऐवजी त्याच्या टोपण नावाचा उल्लेख करत जावा. आता त्याच्या पाठीमागं कथा आहे घड्याळ पुढे गेलं, तिकडे काही मी जात नाही. म्हणून हे नाव ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये, म्हणजे त्याचं रूढ नाव घेऊ नये. आणि शेवटचं सांगितलं कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. कोणाचं नाव घेऊ नये? बायकोचं नाव घेऊ नये. का घेऊ नये ते काही मी कीर्तनात सांगणार नाही. ते काही मी आज सांगणार नाही. ते काही म्हणतील महाराज ते 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं. तिचं का घेऊ नाही तेवढं सांगू का लक्ष्मण महाराज? बहुतेक तुमच्या इथं दिसत नाही, तुम्ही सांगा म्हणता. हो हो हो, ऐका. हा, मग सांगत नाही, राहू देतो तसंच. सांगू का? हा, एकाने असं झालं, एका गावात असंच कीर्तन झालं आणि सांगितलं म्हणजे हे घेऊ नये. हे 4 सांगितले, तिचं का घेऊ नये काय सांगत नाही. एक म्हणे महाराजाला कुठं जायचं? आळंदीला जायचं. म्हणे कुठून जायचं? म्हणे फाट्याहून जायचं. महाराजाला मी सोडतो म्हणे. गाडीत बसवलं, गाडी काढली, गाडी अर्ध्यात नेली, गाडी बंद केली. म्हणे महाराज खाली उतरा. का पेट्रोल संपलं? म्हणे नाही खाली तो उतरा. म्हणजे बिघाड झाली काही जनात. म्हणजे खाली तो उतरा. मी खाली उतरलो, तोही उतरून आला. मग मला तो म्हणू लागला महाराज ते तिचं नाव का घेऊ नये ते कीर्तनात सांगितलं नाही, ते सांगता का तेवढं? ते म्हणलं ते काही मी तुला सांगणार, इथं काही सांगणार नाही. ते म्हणे तुम्हालाही पुढं सोडणार नाही. मला आज ती काही अडचण नाही, संतोष भाऊ मला सोडतील ना आणि विचारणार नाही तुम्ही. म्हणून आता मी काय सांगत नाही, राहू देतो एवढं. बी सिक्रेट राहू देऊ का? कायला रातभर झोप लागायची नाही. बरं ऐकायचं झालं तर या आळंदीला विठ्ठल विठाला विठाला विठाला. सांगू का महाराज? सांगू का शशिकांत महाराज? सांगू? ऐका ऐका. घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे हो, त्याच्या ताब्यात जाऊ नये. त्याच्या ताब्यात जाऊ नये. आणि दुसरी विशेष आणखी 2-3 कारण आहेत, ते काही कीर्तनात सांगत नाही, नंतर बेटा सांगतो. मला सांगायचं काय, मग घ्यावं कोणाचं नाव? देव वा संताचं चिंतन करावं. यानं काय होते? जीव पुण्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे,
तुकोबाराला विचारलं, महाराज हे केवळ आम्हालाच सांगता का आपल्या जीवनात त्या संताची काही साधना करता? तुकोबार म्हणे, भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? नेघे माझी वाचा तुटी, वाचा तुटी, रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई तुम्ही आम्हाला सांगता का आपल्या जीवनात करता? एक महाराज होते, असं पंढरीचं महात्म्य सांगितलं, आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, करा करा लाग पाठ, नको आता पुसो काही, लवला येऊ संती जाय वेगे पंढरपुरा. लोकांनी पंढरीचं महात्म्य ऐकलं, उपरती झाली, पेरणी बाजूला टाकली आणि पंढरपूरला पोहोचले. कोण? लोक. पण पंढरपूरला स्नान केलं, प्रदक्षिणा केली. त्याला वाटलं ज्या महाराजांनी एवढं सांगितलं ते कोणत्या मठात आहे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, वारीला आलो, त्यांच्यामुळे वारीला आलो आपण. आणि त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणे आपण फोन लावा, फोन लावा, फोन लावा. फोन लावला, हॅलो महाराज कुठं आहे? म्हणे ऊसाला पाणी देत आहे. म्हणे ऊसाला काय करत आहे? पाणी देत आहे. एकादशीला ऊसाला काय करत आहे? महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला पंढरपूरला जा, पंढरपूरला जा, पंढरीचं महात्म्य सांगितलं म्हणून आम्ही पंढरपूरला आलो, तुम्ही घरी उसाला पाणी देत आहे. ते म्हणे डबल लोड कोण सांभाळायचं? सांगायचं काम मी केलं, करायचं तुम्ही करायचं. विठ्ठल तुकोबाराला विचारलं, तुम्ही केवळ सांगता का? तुम्ही सांगता? नाही. तुकोबार म्हणतात, नेघे माझी वाचा तुटी, माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, किंवा संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटी नाम हानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. नेघे माझी वाचा तुटी, हो माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही. हो आणि का? आणि महालाभ फुकासाठी, फुकट महालाभ पदरात पडतो. प्रपंचाच्या प्रांतात लाभही नाही, लाभाभास आहे. सर्व सुखाची या आशा प्रपंचात विषय क्षणल विरसम दुःखैक बीजम तच्चिकीर्षंती मंदहा. या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काहीच नाही, तेथ सुख आणि काही दुःखही दिसे. विषय लाभ सुद्धा होऊ शकत नाही. विषय लाभाभास आहे, लाभाभास. क्षणल विरसम आचार्य बोलतात, दुःखैक बीजम तच्चिकीर्षंती मंदहा. मंद पुरुष त्याची अपेक्षा करतात, अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. इथं महालाभाचा विचार आहे. महालाभ का? साधूचं चिंतन करायचं का? देवाची उपासना करायची का? साधूची उपासना करायची. त्याचं कारण आहे महालाभ पदरात पडतो. महालाभ कशाला म्हणतात? महालाभ फक्त निकष सांगतो, घड्याळ पुढे गेलेला आहे. महालाभ त्याला म्हणतात देवा एकदा मिळाला का संपत नाही. मना महालाभ. प्रपंचातला कोणताही विषय मिळू द्या, तो टिकत नाही, टिकत नाही. एक दिवस पैसा तरी संपेल किंवा पैसेवाला तरी संपेल, सत्ता तरी जाईल किंवा सत्तेवाला तरी जाईल. कोणताच विषय शाश्वत नाही, जाणार आहे. म्हणून मला सांगायचं काय? महालाभ त्याला म्हणतात एकदा मिळाला का संपत नाही.
दुसरी विशेषता आहे, एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. प्रपंचात एक विषय मिळवला का दुसरा बाजूला जातो. महालाभ त्याला म्हणतात एकदा मिळाला का काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. आणि महालाभ त्याला म्हणतात एकदा जीवनात प्राप्त झाला का त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. हो, त्याला महालाभ म्हणतात. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, त्याला महालाभ म्हणतात. आणि शेवटचा निकष सांगतो, महालाभ त्याला म्हणतात एकदा मिळाला जीवनात किती मोठं दुःख आलं तर दुःख वाटत नाही. महालाभ पदरात पडला आणि केवढंही दुःख जीवनात आलं तर दुःख वाटत नाही. ज्ञानोबा बोलतात, त्याचा देह शस्त्राने तोडला काय, अग्नीत टाकला काय, पण नाही तो जागा होत. शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी, पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नाही. हो, आणखीन एका ठिकाणी ज्ञानोबाची ओवी आहे, त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदाच ताप द्यायला आले, तप्त करायला आले तरी तो तापल्या जात नाही. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवाचे मेळावे, वरी पडलिया ही नव्हे वाकुडा जो. त्रिविध ताप त्याला तप्त करायला आले तरी तो तापल्या जात नाही. समजायचं याच्या जीवनात महालाभ भेटला. महालाभ कशाला म्हणतात सांगू. खर्चे ना, खुंटे ना, चोर लुटे ना, आणि बढत दिन सवायो. आलं तुमच्या लक्षात. खर्चे ना खुंटे, चोर ना लुटे, बढत दिन सवायो, पायोजी महिने. हो, महालाभ फुकट. इथं लाभही भेटत नाही, तिथं महालाभ आहे. संतांचा विश्वास काही वेगळा आहे. त्यांच्या साधनेच्या विश्वात गेलं तरी महालाभ भेटतो. म्हणून महालाभ पुकासाठी महाराज पटलं. महालाभ भेटतो, जीव पुण्यवंत होतो. पण आम्ही सामान्य संसारी जीव आहे महाराज. आम्ही भागलो, कष्टलो, थकलो. आम्हाला अपेक्षा आहे विश्रांतीची, आम्हाला अपेक्षा आहे समाधानाची. किती धावलो माहिती आहे महाराज तुम्हाला. 184 घेतल्या धावा. हो, किती धावलो. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले कशानं. हो, दुःख झाले दारून, या इथवरी. भरपूर दुःख भोगलं महाराज. अपेक्षा एवढीच होती का आज समाधान होईल, उद्या समाधान होईल, परवा समाधान होईल. पण एवढं फिरून विश्रांती नाही कुठंच विश्रांती नाही. इथं आल्यावर असं वाटत होतं, जन्माला आल्यानंतर असं वाटत होतं जरा मोठं झालं म्हणजे होईल. मग वाटत होतं शिकल्यावर होईल, मग वाटलं सर्व्हिस लागल्यावर होईल, मग वाटलं लग्न झाल्यावर होईल, मग वाटलं पोरग झाल्यावर होईल. बोला ना पुढचं. मग वाटलं पोरग मोठं झाल्यावर होईल, पोराला सर्व्हिस लागल्यावर होईल. नाही, मग वाटलं नातू झाल्यावर होईल. विश्रांतीची अपेक्षा आहे. जीव विसावियाच्या चाडा, सैंग धावा धावी करीत असे बापुडा. इतकं धावलं महाराज, पण नाही, शेवटी लोकच त्याला विसावा देतात. काय म्हणतात, नेता ठेवतात त्याला. हा शब्द एकच आहे ना, विसावाच आहे ना. पण खरं सांगू का, तो विसावा त्याचा नसतो. खांदेकऱ्याला मड जड झालेलं असते ते त्यांचा विसावा. हो, इथं विसावा नाहीच देवा. विसावा नाही. विसावा पाहिजे का. मग विसावा पाहिजे एक करा, त्या संतांच्या पायावर श्रद्धा समर्पण करा, भाव ठेवा. संतांच्या पायावर ठेवलेला भावच तुम्हाला खरा विसावा देईल. संत विसावा देतात. कोणाला देतात. सगळ्याला देतात. कोणाला देतात. जीवाला देतात. पण जाशी तरी जाई कुठं, संताची गावा होईल विसावा तेथे म्हणा. संत विसावा देतात, विचार देतात ना संत, तिथे विसावा आहेच. हो, संत तेथे विवेका. म्हणून इकडं तिकडं विसाव्यासाठी जाण्यापेक्षा संताकडे जावं, यावं साधूच्या जवळ. त्यांची दृष्टी जरी पडली तरी विसावा भेटते. कोणाला भेटते महाराज, फार मोठा इतिहास आहे. नारद पुराणात चिंतन आहे. महापापी आहे, महापापी. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलेलं आहे. तसंच गेलं, काही चांगलं केलं नाही. विसावे भेटण्याची संभावना त्याच्या कितीतरी जन्मात नाही.
मेला, त्याचं प्रेत खाली पडलं. त्या वाटेनं नामधारक साधू महात्मा जात आहे. त्याची दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली. म्हणे त्याला विसाव होतो. तो विसाव्याला जातो. यानं काही चांगलं केलं नाही. तो महापापी मेला, त्याची चिता लागली. चितेतून धूर बाहेर पडला आणि त्या धुरावर त्या साधूची दृष्टी पडली. तरी त्या महापाप्याला विसावा भेटतो म्हणे. नाही, तो महापापी मेला, त्याची चिताही शांत झाली, खाली राख पडली. त्या राखेवर जरी साधूची दृष्टी पडली तरी विसाव होतो. महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परमपदम प्रयांते व महद्भी अवलोकिता. काय अवलोकन केलं महाराज? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम. मग साधूची दृष्टी जरी पडली तर महापाप्याला विसाव होतो. मग आम्ही संताच्या पार श्रद्धा ठेवल्यावर आम्हाला विसाव होणार नाही. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव, हा भाव तिथंच ठेवावा. नाही तर दुसरीकडे त्याचा काही उपयोग नाही. तो भाव अभाव होऊन जातो. म्हणून दुसरीकडे तो नाही, साधूच्या ठिकाणी ठेवावा, देवाच्या ठिकाणी तो भाव ठेवावा. कोणाला विसावा देतात? जीवाला देतात. दुसरं देवालाही देतात. देव सगळ्याला विसाव देतो. अखिल उर्मी देवाकडे विसावायला येतात. विठोबा विसाविया विसाविया. हो, भागल्याचा तू विसावा करीन नावा निंबलून परमानंदा पुरुषोत्तमा हरिह्या श्रमापासूनी. भागल्याचा विसावा आहे. विसावा भेटतो देवाकडं, पण त्यालाही जगाचा व्यापार पाहून कधी कधी थकून जातो आणि विसाव्याची गरज भासते. मग आमचे नामदेवासारखे संत म्हणतात, देवा नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. देवालाही साधू विसावा देतो आणि त्याच्या पुढे का साधूलाही साधू विसावा देतो. विश्रांतीचे स्थान संताचे माहीर ते या भूमीवर अलंकापूर विसावा देतात. विसावा देतात. तिन्ही देहाला विसावा भेटतो. स्थूल सूक्ष्म कारण. स्थूल देहाला विसावा भेटतो. स्वतंत्र कथा सांगायचं जमेल. तिन्ही देहाला विसावा भेटतो. मीराबाईचे चरित्र त्यात येईल, पण थोडक्यात एकाच याच्यात सगळं गुंडाळतो. रामेश्वर भट्ट सांगतात, रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह चालू झाला. अनगडशा फकीराचा शाप भेटला. पैसे डुबते रो. किती वेळ पाण्यात थांबायचं? बाहेर आले. आळंदीला आले. ज्ञानोबाकडे अनुष्ठान मांडलं. ज्ञानोबारे प्रसन्न झाले आणि ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजू अवतार नामयाचा, त्याची तुझ काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तूच. हा दृष्टांत झाल्यानंतर तुकोबाराचा अधिकार रामेश्वर भट्टाच्या लक्षात आला आणि मग रामेश्वर भट्टांनी आपल्या ठिकाणचा भाव त्यांच्या ठिकाणी समर्पित केला. परिणाम काय झाला? रामेश्वर भट्ट स्वतः सांगतात, मने रामेश्वर त्याचे समागमे झाले हे आराम देह माझे. झाला हा आराम म्हणत नाहीत, झाला हा आराम म्हणलं तर या देहाचाच दाह घ्यायला जमला असता. हे शब्दानं तिन्ही घ्या. स्थूल देहाचा दाह शांत झाला. सूक्ष्म देह दशग्रंथी पंडित आहे असा अभिमान तिथं नांदत होता आणि मला वाटते तो अभिमान तिथं त्रस्त करणार आहे. ते 17 तत्वाचा देह बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसा धिया शरीर सप्तदशी सूक्ष्म लिंग मुच्यते. तिथं विकार आहे अभिमान, अहंकार. अहंकारानासा भेद जगिनिंद्य बोळा आणि तो त्याला चांगला त्रास देतो, त्याला त्रस्त करतो. तुकोबराच्या सहवासात गेल्यानंतर सूक्ष्म देहातला ते विकार निवृत्त झाले आणि त्याला विसावा भेटला. आणि त्याच्या पुढे सांगू, मी दशग्रंथी पंडित आहे, अभिमान निवृत्त झाला माझा. आणि त्याच्या पुढे आहे संत तुकोबार. कोण आहे? संत ग्रहमेळी जगदांधे गिळी पहिलं उदया छळी भानू तुका सूर्याचे परी. तुका लोकी क्रीडा करी. आणि या तुकोबारीने माझ्या अज्ञानाची सुद्धा निवृत्ती केली. कारण शरीर अज्ञानरूप अविद्या वशगस्तन्या तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शिरस्यात. त्या अविद्येची अज्ञानाची निवृत्ती या चित सूर्याने आमच्या जीवनातली केली आणि तिन्ही देहाला विसावा दिला. म्हणून मने रामेश्वर त्याचे समागमे झाले हे आराम देह माझे. तिन्ही देहाला संत विसावा देऊ शकतात. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताचे अभाव. विसावा भेटतो. महाला पदरात पडतो. जीव पुण्यवंत होतो. पण महाराज आतापर्यंत आम्ही करू नाही ते खाल्लं, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. आमचा सातबारा काही कोरा नाही ना महाराज. आमच्या सातबाऱ्यावर भरपूर बोजा आहे ना. आमचा सातबारा पूर्ण बोजानं भरलेला आहे आणि तो बोजा जर तसाच राहिला, आता सांगता पुण्यवंत होण्याचा उपाय. पण आमचं सगळं
अहो आता अमृत वाढत आहे पण भांड्यात विष आहे त्याचं काय? विषाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाही महाराज, मारतेच. अमृते तरीच मरीजे जरी विखेसी से विजे. विषाच्या भांड्यातलं अमृत तारत नाही महाराज, मारत असते. आता तुम्ही पुण्यवंत होण्याचा उपाय सांगता पण इतके दिवस आमच्या जीवनात कळत न कळत पाप घडलं. ते पाप जर तसंच राहिलं तर ते पुन्हा आम्हाला दुःख द्यायला तयार होईल. पहिले आम्हाला ते सांगा का जेणेकरून आमच्या जीवनातलं हे पापही गेलं पाहिजे. तो कोबारमने दुसरं तिसरं काहीच करू नको. संतांची साधना इतकी प्रभावी आहे बाबा का यांनी दोन्ही होते, पापही घालवते आणि पुण्य देते. केवळ त्या संताच्या नामाचा जप कर, त्याने तुझं पापही जाईल. शेवटचं चरण. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. जाती संताची आगपे, जाती संताची आगपे, जाती संताची आगपे, जाती संताची आगपे, नेगे माझी वाचा कुटी, नेगे माझे वाचा कुटी. जाती संताची जपे, जाती संताची जपे, जाती संताची जपे, जाती संताची जपे, नेगे माझे वाचनुजे, नेगे माझे वाचनुजे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, 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 फुका आ
समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री 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 समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज तुका म्हणे पापे जाती संताचे जपे, त्यांचा जप केल्यावर पापही जातात, म्हणून त्यांचं चिंतन आपल्या जीवनात घडावं. कितना जगत में पाप हे अंदाज से बाहर चला, केवल संत न काही पुण्य हे अभी तक जग ना ढला. हो, राष्ट्रसंतांचे उद्गार आहेत. म्हणून मला सांगायचं काय, आपल्याही जीवनात त्या संतांची कृपा व्हावी आणि आपले जीवन केवळ लाभापर्यंत प्राप्त जावं, ती निरंकुश तृप्ती आपल्या जीवनात प्राप्त व्हावी. म्हणून त्या सद्गुरुनाथांच्या चरणी ही प्रार्थना करू. ती सेवा सद्गुरु समर्थ सद्गुरु श्री किसनगिरी बाबांच्या चरणी समर्पण करू. परमश्रद्धे परमपूजनीय सद्गुरु श्री बाबा पुढे बसलेले आहेत, त्यांच्यासमोर कीर्तन करावं ही योग्यता नाही. तपो तेजाची राशी एकायतन ज्ञानाशी पवित्रता तीर्थाशी, तीर्थरूप असं ज्यांचं जीवन आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांची आज्ञा त्या महात्म्यांच्या समोर, खरं सांगू का, हे बोललेले शब्द त्यांच्या जीवनात ते जगत असतात आणि हे शब्द आमच्या फक्त ओठात असतात. ओठातले शब्द त्यांनी कृपा केली तर कधीतरी पोटात जातील. म्हणून त्यांच्या समोर ही चावटी करायची आहे, त्यांच्या पुढे बोलून दाखवायचं का, तर त्यांच्या कृपेनंच हे खऱ्या अर्थानं ज्ञान आपल्या जीवनात अनुभवाला येत असते. अन्यथा ते ज्ञान आपल्या केवळ ओठातच राहते. म्हणून त्या महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. परमश्रद्धे परमपूजनीय आमचे स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज ते माझ्या पुढे बसलेले आहेत. दोन्ही महात्म्यांच्या समोरची ही सेवा आहे. सगळी मोठी मंडळी त्यांना नतमस्तक होतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून सगळेजण देवाचं भजन करू. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करू करा क्षमा अपराध महाराज हरे नाही विचारिला अधिकार मिया करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा